नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संस्कार ट्रेडिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे आज आपण एका इंटरेस्टिंग कंपनीला डिस्कस करणार आहोत. आपण त्या कंपनीचे पूर्ण फंडामेंटल डिस्कस करणार आहोत आणि त्याचबरोबर त्या कंपनीचा बिझनेस मॉडेल समजून घेणार आहोत. या व्हिडिओ नंतर तुमच्याकडे एक मल्टीबॅगर स्टॉक तर असेलच, पण त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला बॅलन्स शीटची समज असेल, तुम्हाला इन्कम स्टेटमेंट म्हणजे काय समजलं असेल, त्याचबरोबर तुम्हाला एखादा स्टॉक एखाद्या रनअपच्या पहिला कसा शोधायचा, कसं एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं, या सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. या व्हिडिओ नंतर तुम्ही सुद्धा एक चांगले इन्व्हेस्टर स्वतःला नक्कीच समजणार. तर चला या व्हिडिओची सुरुवात करूया एक फेमस इन्व्हेस्टर पीटर लिंच सरांच्या एका वाक्यापासून, जिथं पीटर लिंच सर म्हणतात, बिहाइंड एव्हरी स्टॉक देअर इज अ कंपनी, फाइंड आउट व्हॉट इट इज डुईंग. म्हणजे प्रत्येक शेअर मागे एक कंपनी आहे. आपण चूक काय करतोय, आपण फक्त शेअर प्राइसचा अभ्यास करत राहतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, जर कंपनीचा बिझनेस वाढत गेला, जर कंपनीच वाढत गेली, तर कंपनीचा प्रत्येक भाग म्हणजेच त्याचा शेअर पण काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. आणि म्हणूनच आज आपण कंपनीचा अभ्यास कसा करायचा हे शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया या मल्टीबॅगर व्हिडिओची. लेट्स स्टार्ट. ज्या वेळेला आपण एखाद्या बिझनेसचा अभ्यास करतो, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, बिझनेसच्या असणारा प्रॉफिट. जसा कंपनीचा प्रॉफिट वाढत जाईल तसा तसा कंपनीचा शेअर प्राइस पण वाढत जाणार. आता प्रॉफिट वाढण्याच्या मागे काय काय कारण असू शकते. कारण नंबर 1 आहे कॅपॅसिटी एक्सपान्शन. कारण नंबर 1 आहे कॅपॅसिटी एक्सपान्शन. ठीक आहे, ह्या सर्व शब्दांचा अर्थ पण आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे, कारण की इंग्लिश चॅनलवाले आपल्याला एवढे इंग्लिश बोलून दाखवतात, आपल्याला वाटते की आम्हाला काय समजणारच नाही. तर कॅपॅसिटी एक्सपान्शनचा सिंपल अर्थ आहे की मी माझी जी कॅपॅसिटी आहे, समजा माझ्याकडे एक फॅक्टरी होती, ज्या फॅक्टरीमध्ये मी एखाद्या गोष्टीचे 10 युनिट बनवू शकत होतो. आता मी अजून एक फॅक्टरी चालू केली, त्यामुळे झालं काय, माझे जे युनिट 10 बनणार होते, आता तेच युनिट 20 बनणार. म्हणजे मी माझे सेल्स वाढवू शकतोय. यालाच कॅपॅसिटी एक्सपान्शन म्हणलं जातं. यालाच शॉर्ट फॉर्म आहे कॅपेक्स. ज्या वेळेला पण तुम्ही कॅपेक्स नावाचा शब्द ऐकता एखाद्या कंपनीमध्ये, तुम्हाला इमिजिएट लक्षात यायला पाहिजे की ही कंपनी नवीन प्लांट अँड मशिनरी लावत आहे, ही कंपनी नवीन बिझनेसमध्ये उतरत आहे, ही कंपनी नवीन शहरात जात आहे. या कॅपेक्स मध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्या आपण पुढे कधी तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. दुसरं रिझन काय असू शकतंय, दुसरं रिझन असू शकतंय प्रोडक्ट मिक्स चेंज. प्रोडक्ट मिक्स चेंज. आता याचा अर्थ काय होतोय, प्रोडक्ट मिक्स चेंजचा अर्थ काय होतोय, बेसिकली समजा एखादा मिठाईचं दुकान आहे, तो फक्त तिथं मिठाई विकतोय. आता त्याला काय दिसलं की मिठाईपेक्षा जास्त पैसे तर समोसा विकून मिळवतात, समोसामध्ये मार्जिन जास्त आहे, म्हणून त्या मिठाईवाल्यानं समोरच एक समोस्याचा गाडा चालू केला, जिथं त्याचं जे मार्जिन होतं ते मार्जिन वाढायला सुरुवात झाली. म्हणजे त्याच्याकडे मिठाई हा एक प्रोडक्ट होताच, त्यानं अजून एक नवीन प्रोडक्ट आणला, ज्याच्यामुळे त्या कंपनीचं मार्जिन वाढायला सुरुवात झाली, नेट प्रॉफिट वाढायला सुरुवात झालं. हा होता दुसरा मेंटल मॉडेल, ज्याला आपण म्हणतोय प्रोडक्ट मिक्स चेंज. तिसरा तिसरं रिझन काय असू शकतंय कंपनीचा प्रॉफिट वाढण्यामागचं, तिसरं रिझन असू शकतंय बेसिकली, तिसरं रिझन असू शकतंय मार्केट लीडर. की कंपनी एखाद्या गोष्टीमध्ये मार्केट लीडर आहे आणि कंपनीकडे बऱ्याचशाच ऑर्डर पेंडिंग आहेत, हे पण एक रिझन आहे. चौथं रिझन काय असू शकतं, की कॅपॅसिटी वाढली, प्रोडक्ट मिक्स चेंज व्हायला लागलाय, मार्केट लीडर आहे. फोर्थ रिझन काय असू शकतंय, अ गुड प्रमोटर किंवा प्रमोटर चेंज. जर एखाद्या कंपनीमध्ये एक चांगला प्रमोटर इन्क्लूड होत असेल तर त्याचं पण एक महत्व आहे, त्याच्यामुळं कंपनीच्या ग्रोथ ट्रिगरवर फरक पडतो. तर हे काही रिझन्स असतात कंपनीच्या मागचे प्रॉफिट वाढण्यामागचे, बरोबर. आता आपण आज एक असा शेअर डिस्कस करणार आहोत जिथे या चारही गोष्टी झालेल्या आहेत, जिथे या चारही गोष्टी आहेत. ज्या कंपनीला आपण डिस्कस करणार आहोत त्या पर्टिक्युलर कंपनीचं नाव आहे, त्या पर्टिक्युलर कंपनीचं नाव आहे ल्युमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेड. या स्पेसिफिक कंपनीचं नाव आहे ल्युमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेड. आता ही कंपनी काय करते, याचा बिझनेस मॉडेल काय आहे, का हा स्टॉक आता करंट स्टेजला चांगला आहे, आपण ईच अँड एव्हरी गोष्ट कन्सिडर करणार आहोत. बट एक गोष्ट तुम्हाला पहिला समजून घ्यायची आहे की आम्ही हा जो व्हिडिओ बनवतोय हा कोणताही बाय अँड सेल रिकमेंडेशन नसणार आहे. ह्याचा पर्पज एवढाच आहे की तुम्हाला पण समजू दे की एखादी कंपनी का चांगली आहे की का वाईट आहे हे कसं ओळखायचं.
तर चला ह्या कंपनीच्या फंडामेंटल्स पासून सुरुवात करूया. शेवट आपण टेक्निकल अनालिसिसवर जाऊन करणार, बिकॉज अल्टिमेटली आपण आहे तर टेक्निकल अनालिस्टच. जसं तुम्ही बघू शकता ह्या कंपनीचा मार्केट कॅप आहे 2400 करोडचा. 2400 करोड रुपयाला ही पूर्ण कंपनी तुम्ही ओन करू शकताय. म्हणजे जर मला या कंपनीला एका कॅटेगरीमध्ये टाकायचं आहे तर ही आहे स्मॉल कॅप कंपनी. ही कंपनी आहे स्मॉल कॅप कंपनी, एक लहान कंपनी आहे. तर ह्या कंपनीचा बिझनेस काय आहे आपण इथून सुरुवात करूया. जसं तुम्ही इथं वाचू शकताय, जसं आपण इथं वाचू शकतोय ह्या कंपनीचा जो बिझनेस आहे, मेजर ह्या कंपनीचा बिझनेस आहे लाइटिंग बनवणे, फ्रंट लाइटिंग, रेअर लाइटिंग अँड ऑदर्स. कोणत्या लाईट बनवते ही कंपनी? तर 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या पुढं ज्या लाईट्स असतात ते लाईट बनवण्याची कंपनी आहे, बनवणारी कंपनी आहे ल्युमॅक्स इंडस्ट्रीज, जी मार्केट लीडर आहे. आता मार्केट लीडर का आहे याच्या मागचं रिझन काय? जर आपण या कंपनीचे स्पेसिफिकली क्लायंट बेस बघितला, जर आपण या कंपनीचा क्लायंट बेस बघितला, हे आपल्या इंडियामधील क्लायंट आहेत जे ज्या कंपन्यांना ही लाईट प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, जर आपण नाव बघितलं, हिरो, त्याचबरोबर होंडा, रॉयल एनफील्ड, सुझुकी, यामा, प्लागिओ, टीव्हीएस, महिंद्रा अँड सो फोर्थ सो ऑन. जवळजवळ जेवढ्या पण कमर्शियल व्हेकल, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर वाल्या कंपनीज आहेत, सर्व कंपनीज यांच्या क्लायंट आहेत आणि या सर्व कंपनीज यांच्याकडून लाईट बनवून घेतात. एवढंच नाही, ज्या प्रीमियम क्लासच्या गाड्या आहेत त्यांचे लाईट बनवण्याचं काम सुद्धा ल्युमॅक्स इंडस्ट्रीज करते, जी खूपच मोठी गोष्ट आहे. बिकॉज एक गोष्ट हमेशा लक्षात घ्या, मला ऑटोमोबाईल मध्ये एक कंपनी घ्यायची आहे, टाटा मोटर किंवा टीव्हीएस मोटर. उद्या तुम्हाला काय माहित कोणत्या गाडीचा सेल जास्त होणार आहे, पण कोणत्याही गाडीचा सेल झाल्यानंतर यांच्या लाईटचा सेल तर कंपल्सरी होणार. मग जर मला ऑटोमोबाईल इंडस्ट्री प्ले करायचं आहे तर पीटर लिंचच म्हणतात की तुम्ही प्रॉक्सी इन्व्हेस्टिंग करायला पाहिजे. म्हणजे एक अशी कंपनी शोधा जी या सर्वच कंपन्यांना सप्लाय करते, जेणेकरून कुठल्याही कंपनीचा माल विकला गेला तर यांचा धंदा होणार. बिकॉज यांनी लाईट विकण्यामध्ये मार्केट लीडर आहेत. एवढंच नाही, या कंपनीमध्ये आणि काही चेंजेस झालेले आहेत, त्या चेंजेस बद्दल आपण आता बोलूया. जर मेजर चेंज आपण इथं बघितला तर ह्या कंपनीमध्ये 2 फाउंडर म्हणजे 2 प्रमोटर आहेत. एक आहे डीके जैन ग्रुप जो इंडियाचा आहे, त्याचबरोबर अजून एक ग्रुप इथं पार्टनर आहे, तो आहे स्टॅनली इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड, जी जपानची मार्केट लीडर कंपनी आहे ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट बनवण्यामध्ये. म्हणजे थोडक्यात 30% स्टेक इंडियन प्रमोटरचा, 30% स्टेक जॅपनीज प्रमोटरचा. याचा सिंपल मिनिंग काय होतंय की ही एक MNC कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे. आणि ज्या वेळेला बाहेरचा कोणतरी माणूस एखाद्या कंपनीमध्ये इन्क्लुडेड असतो त्यानं 2 फायदे होतात. एक तर या कंपनीची अकाउंटन्सी व्यवस्थित राहते, सेकंड यांना वर्ल्ड मध्ये जागा मिळते. यांनी फक्त इंडियात नाही बाहेर जाऊन सुद्धा बिझनेस करू शकतात. हा आहे याचा दुसरा फायदा. आता आपण थोडंसं खाली गेल्यानंतर जर तुम्ही इथं ह्या कंपनीची बॅलन्स शीट बघितली, जर आपण ह्या पर्टिक्युलर कंपनीची बॅलन्स शीट बघितली, राईट, या बॅलन्स शीट मध्ये एक सिंपल गोष्ट आपल्याला काय दिसतंय की या कंपनीचा जो रिझर्व्ह आहे तो कंटिन्युअसली वाढत चाललाय. पण रिझर्व्ह बरोबर एक काळजीची गोष्ट आहे, या कंपनीवर जे कर्ज होतं 2019 मध्ये 140 करोडचं कर्ज होतं आणि आता त्याच कंपनीवर जे कर्ज आहे ते 600 करोडचं कर्ज आहे. म्हणजे बेसिकली कंटिन्युअसली या कंपनीवर कर्ज वाढत गेलंय. आता आपण म्हणणार हे तर धोक्याचा साईन आहे, कर्ज का वाढायला लागलं? पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर बिझनेस एक्सपांड करण्यासाठी कर्ज घेतलं गेलेलं असेल तर ते कर्ज वाईट नसतंय. जर तुम्ही अजून एक इथं खाली पार्ट बघितला ह्या कंपनीचं डेप्रिसिएशन, जर आपण वर जाऊन ह्या स्पेसिफिक कंपनीचं डेप्रिसिएशन बघण्याचा ट्राय केला तर ह्या कंपनीचं डेप्रिसिएशन पण 60 करोड वरनं लगभग 84 करोड पर्यंत आलेला आहे. म्हणजेच काय की कंपनी ह्या पैशातून कॅपॅसिटी एक्सपान्शन करत आहे, नवीन प्लांट, नवीन मशिनरी लावत आहे, नवीन बिझनेस मध्ये उतरत आहे. आणि हीच गोष्ट कंपनीनं स्वतःहून पण, जर आपल्याला बॅलन्स शीट वाचता आली नाही तरी कंपनीनं स्वतःहून आपल्याला खाली आपल्या कॉन मध्ये सांगितलंय की आम्ही सद्यस्थितीला एक कॅपॅसिटी एक्सपान्शन करत आहोत. जसं तुम्ही इथं बघू शकता, इथं कंपनीनं स्वतःहून सांगितलंय की द एस्टिमेटेड कॅपेक्स फॉर FY24 इन्क्लुडिंग द चाकण प्लांट इज 250 करोड टू 300 करोड. म्हणजे 300 करोड इन्क्लूड करत आहे कंपनी त्यांच्या नवीन बिझनेसमध्ये, जिथं एक नवीन प्लांट लावत आहेत. त्याचबरोबर या प्लांट मधून कोण यांचे क्लायंट आहेत? महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर हे यांचे क्लायंट असणार आहेत, ज्यांना हे इलेक्ट्रिक लाईट प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहेत.
बरोबर. आता जर 300 करोडची कपॅसिटी नवीन येणार असेल, 300 करोडचा नवीन कॅपेक्स वाढवणार असतील, तर या कंपनीचा सेल काय व्हायला पाहिजे? सिंपल थिंग आहे, या कंपनीचा सेल पण वाढायला पाहिजे. आता ही कंपनी किती करोडचा सेल करते? बरोबर, आता ही कंपनी 2300 करोडचा सेल करते. आणि या कंपनीचा जर आपण ग्रॉस ब्लॉकचा विचार केला, ग्रॉस ब्लॉक म्हणजे नथिंग बट कंपनीकडे प्लांट मशिनरी किती करोडची आहे? कंपनीकडे 1100 करोडची प्लांट अँड मशिनरी आहे आणि 1100 करोडच्या प्लांटवर कंपनी 2300 करोडचा सेल करते. म्हणजे थोडक्यात या कंपनीचा असेट टर्न 2x आहे. असेट टर्न म्हणजे काय? जर माझ्याकडे 100 रुपयाचा फॅक्टरीचा खर्च आहे आणि मी 200 रुपयाचा माल बनवतो, म्हणजे माझ्या फॅक्टरीचा असेट टर्न रेशो किती आहे? 2 वेळा. मी 2 वेळेला तो माल बनवू शकतोय. राईट, क्लिअर आहे. मग जर आता आपण इथं सिंपल एक कॅल्क्युलेशन केलं, जर आता आपण इथे एक सिंपल कॅल्क्युलेशन केलं, 1000 करोडला 2000 करोडची सेल करते कंपनी, बरोबर. म्हणजे यांचा असेट टर्न 2x आहे. आता होत काय आहे? आता ही कंपनी 300 करोडचा कॅपेक्स नवीन इन्क्लूड करणार आहे. नवीन 300 करोडचा कॅपेक्स इन्क्लूड करणार आहे. म्हणजे थोडक्यात जो ग्रॉस ब्लॉक कंपनीचा सद्यस्थितीला 2100 करोडचा आहे, तो वाढून होणार किती? 2400 करोड. सॉरी, जो ग्रॉस ब्लॉक कंपनीचा आता 1163 करोडचा आहे, तो वाढून होणार 1163 अधिक 300 म्हणजे 1460 करोड. म्हणजे या कंपनीचा जो ग्रॉस ब्लॉक आहे तो होणार आहे 1500 करोड. असेट टर्न 2x म्हणजे कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे, सेल्स किती करोडचा व्हायला पाहिजे? 3000 करोडची टॉप लाईन ह्या कंपनीनं येत्या 1 वर्षामध्ये करायला पाहिजे. जर 3000 करोडची टॉप लाईन ही कंपनी येत्या 1 वर्षात करणार असेल, तर आता या कंपनीचा रेव्हेन्यू, आता या कंपनीचा सेल किती आहे? 2300 करोड, जो वाढून होऊ शकतोय 3000 करोड. त्याचबरोबर अजून एक गोष्ट जर तुम्ही इथं बघितली, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट जर तुम्ही इथं बघितली, या कंपनीनं काय सांगितलंय की आम्ही आमचं जे मार्जिन आहे, आम्ही जे आमचं मार्जिन आहे, मार्जिन म्हणजे किती टक्के आम्ही नेट प्रॉफिट शिल्लक ठेवणार आहे. तर बेसिकली आपल्याला कंपनीने इथं सांगितलंय की आम्ही आमचं जे मार्जिन आहे ते, जस्ट अ मिनिट, यस, तर इथं कंपनीनं स्वतःहून सांगितलंय की आम्ही आमचं मार्जिन डबल डिजिट मध्ये मेंटेन करणार आहोत. डबल डिजिट मार्जिन समजा 12% होऊ शकतंय, 14% नेट प्रॉफिट होऊ शकतोय, 15% होऊ शकतं. आपण काय करूया, डबल डिजिट मधला सर्वात कमी नंबर धरूया. म्हणजे किती टक्के? 10%. समजा या कंपनीनं 10% प्रॉफिट मिळवलं. आता आपण काय बघितलं की ही कंपनी 3000 करोडचा सेल करू शकते, डबल डिजिट मार्जिन मेंटेन करणार आहे, म्हणजे 10%. तर या कंपनीचा नेट प्रॉफिट किती करोड होऊ शकतोय? 300 करोड या कंपनीचा नेट प्रॉफिट होऊ शकतोय येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये. जर येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट 300 करोड असणार आहे. आणि आता आपण या कंपनीचा जर प्राइस टू अर्निंग मल्टिपल बघितलं, ठीक आहे, चलो पहिला नेट प्रॉफिट बघूया. आता या कंपनीचा नेट प्रॉफिट किती आहे? आता या कंपनीचा नेट प्रॉफिट आहे फक्त 100 करोड. ठीक आहे, आता या कंपनीचा नेट प्रॉफिट आहे फक्त 100 करोड, जो वाढून 300 करोड पर्यंत जाऊ शकतोय. आता आपण एक सिंपल काय केलं, बॅलन्स शीट घेतली, कॉल घेतला आणि त्याला जोडलं आणि आपल्याला कळालं की 100 करोडचा प्रॉफिट 300 करोड पर्यंत जाऊ शकतोय. ठीक आहे, तर 300 करोड पर्यंत जर या कंपनीचा प्रॉफिट गेला, इथून जर ह्यांचा प्रॉफिट 3 पट झाला आणि आज आपण या कंपनीचा प्राइस टू अर्निंग बघितला, तर या कंपनीचा प्राइस टू अर्निंग आहे 24. सिंपल कॅल्क्युलेशन अगेन, जर आता आपण कॅल्क्युलेटरवर गेलो आणि एक सिंपल कॅल्क्युलेशन केलं की 24 पट मार्केट अर्निंगच्या पैसे यांना जास्त देतात. पुढे जाऊन जर यांचा प्रॉफिट 300 करोड होणार असेल आणि 24चा यांना प्राइस टू अर्निंग मल्टिपल मिळाला, तर या कंपनीचा मार्केट कॅप किती पाहिजे? 7200 करोड. आणि आता या कंपनीचा मार्केट कॅप किती आहे? 2500 करोड. म्हणजे ह्या 2500 करोडचा मार्केट कॅप वाढून 7000 करोडच्या आसपास जाऊ शकतोय. म्हणजेच इथून ही कंपनी 25 त्रिक 75, इथून किती पट होऊ शकते? 3 पट होऊ शकते. इथून हा शेअर आपल्याला 3 पट रिटर्न देऊ शकतोय. आणि हे सर्व ह्या कंपनीनं येत्या 1 वर्षात करणार असं सांगितलंय. समजा 2 वर्षात जरी झालं तर या 2 वर्षात 3 पटचा रिटर्न आपल्याला कोणत्याही दुसऱ्या असेटमध्ये मिळत नाही. जॅपनीज प्रमोटर, इंडियन प्रमोटर, स्ट्रॉंग बिझनेस, चांगली डिमांड, त्याचबरोबर एक चांगला प्लांट आणि एक क्लिअर गायडन्स,
यानं एक मल्टी बॅगिंग होते, यानं तुमच्या डोक्यात एक पिक्चर क्लिअर होतोय की इथून हा स्टॉक 3 पट होऊ शकतोय, इथून ही कंपनी 300% वाढू शकते. मग तुम्हाला 10% वाढल्यावर असं वाटणार नाही अरे लय वाढलंय, किंवा 5% खाली आल्यावर असं वाटणार नाही अरे काय व्हायला लागलं. तुम्ही निवांत राहणार आणि तुम्हाला एक इझी रिटर्न मिळणार थ्रू आउट द इयर. आता जर आपण याचा टेक्निकल चार्ट बघितला, ह्या स्पेसिफिक कंपनीचा टेक्निकल चार्ट बघितला, मला ओपन करावा लागेल, जस्ट अ मिनिट. जर आपण ह्याच कंपनीचा टेक्निकल चार्ट बघितला, ठीक आहे. सो वी हॅव, तर कंपनीचं नाव इथं आपण सर्च करूया, ल्युमॅक्स इंडस्ट्रीज. जे लोक टेक्निकल अनालिसिस करतात त्यांना कळत असेल. जर तुम्ही इथे एक सिंगल लाईन जरी टाकला, हा 2018चा रेजिस्टन्स होता, या रेजिस्टन्सच्या वर नुकताच या स्पेसिफिक स्टॉकनं ऑलरेडी ब्रेकआउट दिलेला आहे, बरोबर. हा जो पॅटर्न आहे याला आपण राउंडिंग बॉटम पॅटर्न, एक स्ट्रॉंग टेक्निकल पॅटर्न असं कन्सिडर करतोय. आणि ह्याचे जरी तुम्ही रिटर्न कॅल्क्युलेट केले तरी 100% पेक्षा जास्त येतात. हा ब्रेकआउट का आला? बिकॉज नंबर ऑफ फॉरेन इन्व्हेस्टर, नंबर ऑफ डोमेस्टिक इन्व्हेस्टर, नंबर ऑफ HNIs इन्व्हेस्टर ह्या कंपनीमध्ये ऍड होत आहेत. टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय? जिथं सर्वात जास्त लोक बाय करत असणार तिथं तुम्हाला प्राइस वर जाताना दिसणार आणि त्यावेळेला येतोय त्याला आपण म्हणतोय ब्रेकआउट. मग ह्या ब्रेकआउट मध्ये जर कॉन्फिडेंटली बाय करायचं असेल, आता आपण जेवढ्या गोष्टी बघितल्या तसंच ही लोक जोडतात. थोडंफार जर तुम्ही मार्केटला शिकून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सुद्धा हे पिक्चर तुमच्या डोक्यात क्लिअर करू शकताय. हा, आता एकच गोष्ट होऊ शकते, सर आमची कॉमर्स फील्ड नाही, तुम्ही तर एवढ्या इझिली सांगितलं, तुम्हाला काय वाटतंय आम्हाला एवढ्या लवकर लक्षात येणार? 100% येणार नाही. तुम्ही काय करा, हा व्हिडिओ एकदा बघा, 2दा बघा, 3दा बघा, वही पेन घेऊन बसा, समजून घेण्याचा प्रयत्न करा, लिहून घ्या. आज तुम्ही पण बिझनेस करताय, तुमच्या आजूबाजूला पण लोक बिझनेस करतात. जसं तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये बसल्यावर त्या हॉटेलवाल्याचा रेव्हेन्यू कॅल्क्युलेट करताय की याने एवढं एवढं मिळवायला पाहिजे. स्टॉक मार्केट म्हणजे काय आहे? तेच तर आहे. तुम्ही एखाद्या कंपनीचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करा की काय या कंपनीचा प्रॉफिट वाढू शकतोय, आणि जर ते तुमच्या गणितात व्यवस्थित बसतंय आणि मग टेक्निकली ब्रेकआउट आहे, तुम्ही अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा. का पाहिजे तुम्हाला होनासा कंझ्युमर, मामाअर्थ? का पाहिजे नायका? ह्या कंपनीज प्रॉफिटच मिळवत नाही, आणि जी कंपनी नेट प्रॉफिट मिळवत नाही अशा कंपन्यांमध्ये ब्रेकआउट जर ट्रेड करायला लागलात तर तुम्ही नक्कीच पैसे तर मिळवणार नाही, उलट तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे घालवत राहणार. हा होता आमचा एक डिटेल स्टॉक अनालिसिस. कंपनीचं नाव आहे ल्युमॅक्स इंडस्ट्रीज. 2-3 वेळा व्हिडिओ बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला हा कॉन्टेंट आवडला असेल, मला कमेंट करून सांगा. तुमचे जर कमेंट आले तर मी यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला वेगवेगळी करून शिकवणार. सेल्स म्हणजे काय, नेट प्रॉफिट म्हणजे काय, बॅलन्स शीट म्हणजे काय, इन्कम स्टेटमेंट म्हणजे काय. आज आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना, आज आपल्या इथल्या लोकांना एवढ्या इन डिटेल का सांगितलं जात नाही? कारण की आमच्या इथं अकाउंटन्सी शिकवताना पण पाठ करायला लावलं जातंय. ह्याला हे म्हणतात लिही, त्याला ते म्हणतात लिही. हे पाठ करण्याची गोष्ट नाही, ही समजून घेण्याची गोष्ट आहे. जर तुम्हाला समजून घेण्यात इंटरेस्ट असेल तर मी ट्राय करणार ईच अँड एव्हरी गोष्ट एका पूर्ण व्हिडिओमध्ये समजवण्याचा. पण ती इच्छा तुमची पाहिजे. कमेंट करून कळवा. इफ यू आर इंटरेस्टेड, मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. आणि हे होतं आपलं डिटेल अनालिसिस ल्युमॅक्स बद्दल. आम्ही या व्हिडिओसाठी खरंच खूप मेहनत केलेली आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.